आपण पाहत आहात तेजवार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट। आज कडा शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात पार पडली। या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मलखांब, दोरी, तलवारबाजी तसेच विविध पथकांनी आपली कला सादर केली। तसेच उंट, घोडे, मोरपथक व विविध बँड यांनी हजेरी लावली होती। या मिरवणूक शिवछत्रपती चौकातून ही मिरवणूक निघाली होती। तसेच मारवाड गल्ली मार्गे आंबेडकर चौकातून ग्रामपंचायत समोर यांनी आपापली कला सादर केली। यावेळी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच ग्रामपंचायत चौकासमोर अलसहारा ग्रुपच्या वतीने पाणी व शरबतचे दरवर्षीप्रमाणे वाटप करण्यात आले। पाहू यावरील हा एक खास रिपोर्ट। चला आलोच इकडून काय करू जरा नमस्कार, आपण पाहत आहात तेजवार्ता न्यूज अँड एंटरटेनमेंट। आज संपूर्ण महाराष्ट्रात राजा शिवछत्रपती यांची जयंती उत्सवात पार पडली। तसेच कडा शहरात देखील शिवजयंती महोत्सव उत्सवात पार पडला। शिवछत्रपतीची अर्धाकृत पुतळ्याची मिरवणूक शिवछत्रपती चौकातून सजवलेल्या रथातून काढण्यात आली। ही मिरवणूक मारवाड गल्ली, आंबेडकर चौक तसेच मेन रोडनी संग्राम चौक व ग्रामपंचायत मार्गे पुढे रवाना झाली। या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये उंट, घोडे, मलखांब, रस्से, तलवारबाजी असे विविध प्रतीक्षिके दाखविण्यात आले। तसेच नामांकित बँड यांनीही आपापली कला सादर केली। यावेळी शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच अलसहारा ग्रुपतर्फे या मिरवणुकीसाठी थंड पेय व शरबतचे वाटप करण्यात आले। पाहूया यावरील हा एक खास रिपोर्ट।
एकतेचं एक प्रतीक हे शिवमहोत्सव ओळखला जातो. इथं सगळ्या समाजाचे मावळे असतात. इथं कोणतं म्हणजे मावळे म्हणजे एकच जातीचे नसते, सगळ्या मावळे असतात. हे एक दिसून येतं शिवजयंतीमुळं. असाच सगळा समाज एकत्र राहावा. आता टिपू सुलतान जयंती असली तरी हिंदू मावळे असतात. गणपती उत्सवात हिंदू मुस्लिम अध्यक्ष असतात. नंतर आपली चादर असली तरी हिंदू चादर काढीत असतात. त्यामुळे आपल्या कडा शहरात एक हिंदू मुस्लिम सर्व धर्म सर्व भाव हे एकतेचं प्रतीक घडत आहे. असंच घडत राहू असं कडा शहरामध्ये हिंदू व सर्व जातीचे मावळे एकत्र येऊन शिवजयंती पार करतात. व नाशिक सालाबादप्रमाणे शिवजयंती असो, टिपू सुलतान जयंती असो, मौलाली बाबाची यात्रा असो किंवा सर्व धर्म एकत्र येऊन आम्ही हे कार्यक्रम पार पाडतो. तर या कडा गावाचा आदर्श सर्व गावांनी घेऊन सर्व शिवजयंती असो सर्व जयंती एकत्र येऊन करावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय जय जाऊ, जय शिवराय, जय सालाबादप्रमाणे यावर्षी शिवजयंती कडा शहरामध्ये मोठ्या उत्सवात साजरी करण्यात येत आहे. कडामध्ये हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन शिवजयंती, टिपू सुलतान जयंती, भीम जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती, अहिल्याबाई होळकर जयंती असेल सर्व जयंत्या मोठ्या उत्सवात साजरी करतात. व सालाबादप्रमाणे यावर्षी अल सहारा प्रतिष्ठानच्या वतीने हजरत शहीद टिपू सुलतान उत्सव समितीच्या वतीने नेहमीप्रमाणे येथे सरबत, थंड पाणी, बिस्किट इत्यादीचा अल्पोपहार वाटप करण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे गावामध्ये सलोखा निर्माण राहील याकरिता अल सहारा प्रतिष्ठान नेहमी कर्तव्यदक्ष आहे. याकरिता आमचे सहकारी कडा शहराचे समाजसेवक आदरणीय राजू काका शिंदे यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य लाभत आलेलं आहे. नेहमी वेळोवेळी अल सहारा प्रतिष्ठानचे मार्गदर्शक आदरणीय माननीय रमजान शेट्टी जांभळी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच कडा गावामध्ये जातीय सलोखा अबाधित राहावा याकरता आमचे अल सहारा प्रतिष्ठानच्या वतीने एक सदस्य म्हणून या ठिकाणी मी ही आशा व्यक्त करतो. आम्ही कडा शहरामध्ये नेहमी जातीय सलोखा अबाधित राहील याची काळजी घेत राहू. जय जिजाऊ, जय शिवराय. आज या ठिकाणी शिवमहोत्सव 2020 आम्ही हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे सर्व लोक एकत्र येऊन आम्ही शिवजयंती उत्सवात पार पाडतो. आम्ही या ठिकाणी सालाबादप्रमाणे आमचे मुस्लिम बांधव या ठिकाणी त्याच्या शिवरायांच्या छायाखाली कधीच रवतीवान या ठिकाणी शिवरायांच्या छायाखाली कधीच रवतीवान म्हणून आनंदाने नांदत होते. हिंदू मुसलमान या युक्तीप्रमाणे आम्ही या ठिकाणी कडा शिवमहोत्सव साजरा करत असतो. सर्व धर्मीय त्या लोकांनी या ठिकाणी सहभाग असतो आणि आम्ही अल सहारा प्रतिष्ठान, टिपू सुलतान जयंती उत्सव समिती, सर्व मुस्लिम समाजाचे मित्रमंडळ सगळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ जयंती यात्रा काही असतो आम्ही सर्व एकत्र येऊन या ठिकाणी जयंती उत्सव समिती पार पाडत असतो. कडा शहरामध्ये शिवजयंती उत्साहित पार पडली. सर्व जाती धर्माच्या लोकांनी सहभाग घेतला होता आणि व्यवस्थित आनंदित पार पडली शिवजयंती. आज कडा शहरामध्ये शिवजयंती खूप उत्सवात साजरी झाली. सर्व धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन शिवजयंती उत्सव साजरा केलेला आहे. शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याबद्दल आम्हाला त्यांचा आधी
my goal is to eliminate mathematics phobia so that students can learn mathematics with fun and crack any entrance exam in mathematics. I believe learning mathematics is fun. Come and experience at Ani's classes. Ani's classes, where maths is fun.